नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी चेतन मेहरकुरे। तर शेतकरी मित्रांनो, आज आपल्या पराठीवर तिसरी फवारणी आहे। हा आमचा 8 जूनचा प्लॉट आहे आणि आज 8 सप्टेंबर आहे। जवळजवळ याला 3 महिने झालेले आहे। आज तिसरी फवारणी याच्याकरिता घेतो मी की जे बोंडे दिसत आहे ह्या बोंडांचा आकार मोठा व्हावा, त्याचबरोबर ज्या आपल्याला पात्या दिसून राहिला हे पातीगड व्हावी नाही। काही दिवसांपासून पातीगड खूप मोठ्या प्रमाणात होत आहे, म्हणजे सततचा पाऊस होता आणि आज 4 दिवस झाले ते उघाड तपत आहे आणि ऊन खूप मोठ्या प्रमाणात तपत आहे। उन्हामुळे जे जमिनीवर ओलावा आहे त्या ओलावाच्या बाष्पामुळे पातीगड खूप मोठ्या प्रमाणात होत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण या फवारणीमध्ये घरडा कंपनीचा चमत्कार घेऊन राहिलो। चमत्कार याकरिता की पराठीची आपण शेंडे खुडणे आपल्या शाने शक्य होत नाही, तर चमत्कारमुळे 40 किंवा 30 ml तुम्ही वापरू शकता। पराठीची वाढ थांबेल। वाढ थांबल्यामुळे पराठी एक तर फांद्या काढेल आणि दुसरे म्हणजे तुमचे जे पात्या आहे त्या पात्या भरून येईल। त्याचबरोबर पात्यांचं कन्व्हर्शन लवकरात लवकर बोंडात होण्याकरता आपण बोरान हे घेत आहोत। बोरान 20 ते 25 ग्राम तुम्ही वापरू शकता प्रतिपंप। याच्यामुळे तुमच्या पातीचं लवकरात लवकर बोंडात कन्व्हर्शन होईल आणि पातीगळ होणार नाही। त्याचबरोबर मुख्य कारण पातीगळचं म्हणजे आपण शेतकरी काय करतात, बुरशीनाशक घेत नाही। बुरशीनाशक चांगल्यात चांगलं बुरशीनाशक घेणं तुम्हाला हे खूप जरुरी आहे। आपण बुरशीनाशक याच्याकरिता घेऊन राहिलो की आपण सततचं पाणी असते, कधी उघाड तपते, त्याच्यामुळे बुरशीचा रोग वाढला तर पातीगळ हे मोठ्या प्रमाणात होते। त्याचबरोबर काही दिवसांपासून आपल्याला तुडतुड्याचा खूप मोठ्या प्रमाणात अटॅक आहे। कपाशीवर काही दिवसांपासून तुडतुड्याचा अटॅक आहे आणि त्या तुडतुड्याच्या अटॅकाकरता आपण इमिडाफिप्रोनिल 40-40% वाला घेऊन राहिलो। त्याचबरोबर बोंडअळीपासून बचावाकरिता आपण एक प्रोपेनोसायपर म्हणून गॅस पॉयझन घेऊन राहिलो, म्हणजे अडी अंडीनाशक।